Students, today we are going to learn our third paragraph of Red-Headed League on page number 79. विद्यार्थ्यांनो, रेड-हेडेड लीग हा जो लेसन आपण सुरू केला होता त्याचा पुढचा भाग आपण शिकणार आहोत. इन अवर लास्ट पिरियड वी हॅव सीन दॅट हाऊ मिस्टर विल्सन इज अपॉइंटेड फॉर द जॉब. मिस्टर विल्सन यांना तो जॉब इझिली कसा मिळाला होता हा आपण मागच्या पिरियडला आपण एवढं बघितलेलं आहे. रेड-हेडेड लीग या संस्थेचे जे रिप्रेझेंटेटिव्ह होते डंकन रॉस कॉंग्रॅच्युलेट हिम अँड ऑफर्स द जॉब इझिली. विल्सन यांना त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि अगदी सहजगत्या त्यांना तो जॉब दिलेला होता. मागच्या पिरियडला आपण सगळं ही जी क्राईम स्टोरी आहे याची बॅकग्राऊंड बघितलेली होती की रेड-हेडेड लीगच्या त्या संघटनेचे प्रमुख जे होते मिस्टर आयझॅक हॉपकिन्स हू हॅज फाउंडेड द फेमस रेड-हेडेड लीग. त्यांनी ही रेड-हेडेड म्हणजे लाल केसधारी संघटना याचे ते प्रमुख होते आणि त्यांनी ही जाहिरात काढलेली होती. ते प्रमुख असले तरी त्यांनी हा जॉब ऑफर केलेला होता आणि मिस्टर विल्सन हे सुद्धा लाल केसधारी होते आणि त्यामुळे त्या जमातीचे होते आणि त्यामुळे त्यांना तो जॉब इझिली मिळाला आणि डंकन रॉस याने सर्व आलेल्या कॅन्डिडेट्सला परत पाठवलं आणि विल्सन यांना तो जॉब दिला. इथपर्यंत आपण बघितलेलं आहे आणि ही स्टोरी कोण सांगत होतं? मिस्टर विल्सन. म्हणून स्टार्टिंगलाच त्यांनी पार्ट 1 मिस्टर विल्सन स्टोरी असं दिलेलं आहे. मिस्टर विल्सन त्यांच्या भाषेमध्ये ही गोष्ट सांगतायत आणि कोणाला सांगतायत तर शेरलॉक होम्स हे जे डिटेक्टिव्ह होते फेमस डिटेक्टिव्ह त्यांना ती गोष्ट सांगतायत आणि शेरलॉक होम्स यांच्यासोबत होते डॉक्टर वॅटसन हू इज द रायटर ऑफ दिस स्टोरी की जे या गोष्टीचे लेखक आहेत. शेरलॉक होम्स अँड मिस्टर वॅटसन इज हिअरिंग दिस स्टोरी. ते ही गोष्ट ऐकतायत आणि ही गोष्ट सांगणारा कोण आहे? स्पीकर इज मिस्टर विल्सन. आता आपण पुढचा भाग शिकूया. मिस्टर डंकन रॉस एक्सप्लेन दॅट मिस्टर विल्सन वूड हॅव टू बी इन द ऑफिस फ्रॉम 10 to 2. आता त्यांना ती जॉब दिल्यानंतर नोकरी दिल्यानंतर मिस्टर डंकन रॉस यांनी टर्म्स अँड कंडिशन्स एक्सप्लेन केल्या. टर्म्स कोणत्या होत्यात, कंडिशन्स कोणत्या होत्यात त्यांच्या ड्युटीच्या? ही हॅड एक्सप्लेन दॅट मिस्टर विल्सन वूड हॅव टू बी इन द ऑफिस फ्रॉम 10 to 2. मिस्टर विल्सन यांना सकाळी 10 ते 2 या काळामध्ये ऑफिसमध्ये थांबायचं आहे. इफ ही हॅड लेफ्ट द ऑफिस ही वूड लूज द जॉब. जर त्यांनी ऑफिस सोडून बाहेर गेले या 5 तासांमध्ये 4 तासांमध्ये 10 ते 2च्या काळामध्ये तर त्यांना तो त्यांचा जॉब गमवावा लागेल. ही वूड लूज द जॉब म्हणजे त्यांची नोकरी सुटून जाईल. स्पॉल्डिंग ॲश्युअर्ड मिस्टर विल्सन दॅट ही वूड लुक आफ्टर मिस्टर विल्सन्स बिझनेस इन हिज अब्सेन्स. स्पॉल्डिंग जो त्यांचा ज्युनियर होता त्यांच्या हाताखाली असलेला असिस्टंट, तुम्हाला मी मागच्या पिरियडला समजवलं होतं. स्पॉल्डिंग हू हॅज शोन द ॲडव्हर्टिजमेंट टू हिम. स्पॉल्डिंग हा कोण होता? मिस्टर विल्सनचा असिस्टंट आणि त्याचबरोबर त्यांनीच ती ॲडव्हर्टिजमेंट विल्सन यांना दाखवलेली होती रेड-हेडेड लीगची. मग स्पॉल्डिंगने त्यावेळेस मिस्टर विल्सन यांना ॲश्युरन्स दिलं, खात्री दिली की सर मी तुमच्या अब्सेन्समध्ये तुमच्या अनुपस्थितीमध्ये तुमचा जे बिझनेस आहे तो मी बिझनेस लक्ष देईल. फक्त तुमची ड्युटी किती आहे? 10 ते 2 तेवढ्या काळामध्ये मी तुमच्या बिझनेसकडे लक्ष देईल. द पे वॉज फिक्स फॉर 4 pounds अ वीक. आणि पेमेंट जो होतं ते पेमेंट त्यांचं फिक्स होतं. किती होतं पेमेंट? 4 pounds अ वीक. एका आठवड्याला 4 पाऊंड. अँड द वर्क सेड मिस्टर विल्सन. आता त्यांना टर्म्स समजल्या तेव्हा त्यांनी विचारलं व्हॉट वॉज माय वर्क, व्हॉट आय हॅव टू डू ॲट माय जॉब. मला माझ्या जॉबमध्ये काय करायचं आहे? यू हॅव टू कॉपी आउट द इनसायक्लोपीडिया ब्रिटानिका. तुम्हाला काय करायचं आहे तर ब्रिटॅनिका याचे इनसायक्लोपीडियाचा अर्थ घ्या शब्दकोश. तो शब्दकोश तुम्हाला लिहून काढायचा आहे, कॉपी करायचा आहे. You are to copy out the Encyclopedia Britannica. The pay was very good and the work was light.
नाव मिस्टर विल्सन अंडरस्टँड दॅट द पे वॉज व्हेरी गुड. आपल्याला काय करायचं आहे, फक्त कॉपी आउट करायचे आणि पेमेंट चांगलं देत आहेत. पे वॉज व्हेरी गुड, पगार चांगला आहे. अँड वर्क वॉज लाईट, आणि काम कसं आहे, अगदी हलकं आहे. मिस्टर विल्सन accepted द जॉब अँड began his वर्क द व्हेरी नेक्स्ट डे. त्यांनी त्यांचं काम लगेच दुसऱ्या दिवशी सुरू केलं. मिस्टर डंकन रॉस वॉज देअर इन द ऑफिस टू सी दॅट मिस्टर विल्सन डिड हिज वर्क प्रॉपरली अँड डिड नॉट लीव द ऑफिस. मिस्टर डंकन रॉस हे वारंवार निरीक्षणाला यायचे. दुसऱ्याच दिवशी ते निरीक्षणाला आले, बघायला आले की मिस्टर विल्सन त्यांचं काम योग्य पद्धतीने करतायत की नाही. मिस्टर विल्सन डिड हिज वर्क प्रॉपरली, योग्य पद्धतीने काम करत आहे की नाही. अँड डिड नॉट लीव द ऑफिस, किंवा ऑफिस सोडून बाहेर जात तर नाही आहे, हे बघण्यासाठी डंकन रॉस हे यायचे, कारण डंकन रॉस यांनी ती जॉब त्यांना दिलेला होता. ही टोल्ड मिस्टर विल्सन टू स्टार्ट विथ द लेटर ए. त्यांनी काय सांगितलं त्यांना, यू हॅव टू स्टार्ट विथ लेटर ए. इन्सायक्लोपीडिया लिहायचा म्हणजे शब्दकोश लिहायचा आहे, तर तुम्ही काय करायचं, ए या अक्षरापासून स्टार्ट करा लिहायला. मिस्टर विल्सन रोट डिलिजंटली फॉर 4 hours विदाऊट लिव्हिंग हिज प्लेस. मिस्टर विल्सन हे अगदी काटेकोरपणे मन लावून त्यांचं लेखन सुरू होतं आणि न सोडता तो जॉब म्हणजे जागा न सोडता ते सारखं बसून ते काम करत होते. मिस्टर रॉस वूड ड्रॉप in from time to time to see that all was right with Mr. Wilson. आता हे मिस्टर रॉसचे होते, हे वारंवार येऊन जायचे आणि वारंवार बघत होते. ड्रॉप इन फ्रॉम टाईम टू टाईम याचा अर्थ घ्या तुम्ही की ते सारखं वारंवार येऊन निरीक्षण ठेवायचे किंवा लक्ष ठेवून होते आणि ते काम व्यवस्थित करत आहे की नाही याकडे त्यांचं काटेकोर असं निरीक्षण होतं. ॲट 2 o'clock ही बेड मिस्टर विल्सन गुड डे अँड लॉक द ऑफिस ऑफ द डोअर. आणि 2 वाजल्यानंतर ते मिस्टर विल्सन यांना गुड डे म्हणायचे आणि ऑफिस लॉक करून घ्यायचे. म्हणजे बघा, कामही मर्यादित, पगारही व्यवस्थित आणि ड्युटीच्या एक्स्ट्रा वेळ त्यांना देऊ देत नव्हते. वेळ संपल्यानंतर लगेच त्या ऑफिसला लॉक लावलं जायचं आणि त्यांना गुड बाय करून सोडलं जायचं. अशा पद्धतीने हे मिस्टर विल्सन यांचं काम सुरू झालेलं होतं. आता नेक्स्ट बघू आपण सेकंड सीन. दिस वेंट ऑन डे आफ्टर डे. असं रोज होत होतं. मिस्टर होम्स सेड मिस्टर विल्सन. बघा, तुम्हाला इन्व्हर्टेड कॉमास दिसत आहेत. या इन्व्हर्टेड कॉमासमध्ये म्हणजेच काय, तर हे बोललेले स्पीकिंग सेंटेन्सेस कोणाचे, मिस्टर विल्सनचे. दिस वेंट ऑन डे आफ्टर डे मिस्टर होम्स सेड विल्सन. शेरलॉक होम्स धिस वेंट ऑन डे आफ्टर डे. सर, असं दिवसेंदिवस होत होतं. रोज मी जायचो 10 वाजता, 2पर्यंत लिहित असायचो आणि 2 वाजल्यानंतर लगेच डंकन रॉस यायचे, ऑफिस बंद करायचे, गुड बाय करून निघून जायचे, असं विल्सन सांगतायत. अँड ऑन सॅटरडे आय गॉट माय सॅलरी. आणि मला सॅटरडेला अगदी न चुकता शनिवारी माझं सॅलरी म्हणजे पगार द्यायचे, कारण त्यांना पगार आठवड्याचा मिळत होता. इट वॉज द सेम नेक्स्ट वीक. आणि दुसऱ्या आठवड्यातही असंच सेम व्हायचं. सोमवारपासून रोज मी जायचो, 2 वाजेपर्यंत काम करायचं, 2ला लगेच लॉक लावायचे आणि शनिवार आल्यानंतर पेमेंट व्हायचं. अँड द सेम वीक आफ्टर. असे रोज 2-3 आठवडे गेले. आफ्टर फ्यू डेज मिस्टर डंकन रॉस केम इन ओनली वन्स इन अ व्हाईल अँड आफ्टर अ टाईम ही डिड नॉट कम इन ॲट ऑल. काही आठवड्यानंतर, आफ्टर सम वीक्स, आफ्टर सम डेज, मिस्टर डंकन रॉस केम इन ओनली वन्स इन अ व्हाईल. फक्त एकदाच डंकन रॉस यायचे किंवा काही दिवसांनंतर त्यांनी येणंसुद्धा बंद केलं. ही डिड नॉट कम इन ॲट ऑल. अशा पद्धतीने डंकन रॉस यांचं वर्तणूक हे संशयास्पद मिस्टर विल्सन यांना वाटत होतं आणि म्हणून हे सगळं ते त्यांना सांगत होते.
मिस्टर विल्सन कंटिन्यूड 8 weeks हॅड पास लाईक धिस. कंटिन्यूडच्या पुढे इन्व्हर्टेड कॉमास दिसतोय बघा. मीन्स दिस आर डायलॉग्स फ्रॉम मिस्टर विल्सन. हे सगळे डायलॉग्स विल्सनने बोललेले. मिस्टर विल्सन कंटिन्यूड इन्व्हर्टेड कॉमास ते बोललेले वाक्य आहेत. स्पीकिंग सेंटेन्सेस आहे. 8 weeks हॅड पास इन दिस वे. 8 आठवडे गेले अशा पद्धतीने. अँड आय हॅड रिटन अबाउट्स आर्चरी etc. and hope that I might get on to B soon. And then suddenly the whole business came to an end. अशा पद्धतीने मी या अक्षरावरचे सगळं माझं लिहून झालं आणि मला असं होपिंग होतं की मी आता बीपर्यंत पोचणार. आणि अचानकच द होल बिझनेस केम टू एन एंड. संपूर्ण बिझनेस संपलेला आहे असं डिक्लेअर करण्यात आलं किंवा समजलं. टू द एंड होम्स आस्क. होम्स यांनी अगदी लगेच प्रश्न विचारला. टू द एंड म्हणजेच काय, संपला म्हणजेच काय त्यांचा बिझनेस. कारण होम्स कोण होते, डिटेक्टिव्ह होते. येस सर, धिस मॉर्निंग आय वेंट टू माय वर्क ॲज युजल ॲट 10 o'clock. हो सर. आता परत हे विल्सनचे डायलॉग आहेत की मी आज सकाळी माझ्या कामाला नेहमीप्रमाणे गेलो 10 वाजता. But the door was shut and locked with a little note nailed on it. It said, "The Red-Headed League is dissolved on October 9, 1880." आणि त्या डोअरला लॉक लावलेलं होतं, बंद होतं आणि त्यावर एक नोट म्हणजे चिठ्ठी लिहिलेली होती, चिपकवलेली होती. इट सेड, त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं, द रेड-हेडेड लीग इज डिझॉल्व. रेड-हेडेड लीग ही संघटना संपवण्यात आलेली आहे किंवा ती विघटितकरण झालेलं आहे तिचं. आणि खाली डेट टाकली ती ऑक्टोबर 9, 1880. 1880. अशा पद्धतीने हा थर्ड सीन आपल्याला मिस्टर विल्सन यांनी एक्सप्रेस केलेला आहे. कशा पद्धतीने त्यांना जॉब मिळाला, त्यांनी वर्कआउट केलं आणि अचानक रेड हेडेड लीग ही कशी संपवण्यात आली. ओके, बाय.